माझा कालचा व्हिडिओ बघितला असेल, ज्याच्यामध्ये मी सरळ-सरळ सांगितलं होतं, की मी फसणार होतो. कारण मला एक हे वेड लागलं होतं, की मला YouTubeवरती फेमस व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी मी एक वेगळाच मार्ग निवडला होता. ज्याच्यात मी सबस्क्रायबर्स विकत घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामध्ये मी फसलो होतो. सो हे सांगण्याचं कारण एवढंच, की तुम्ही पण फसवू नका अशा गोष्टीमुळे. YouTube हे ना साधी गोष्ट नाही आहे. YouTubeवरती तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे आणि त्यानेच तुमची प्रोग्रेस होणार आहे YouTubeवरती. सो जर तुम्हाला YouTube करायचं आहे अकाउंट तर एक लक्षात ठेवा, की तुम्हाला खूप पुढे जायचं आहे. एक शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट लाइक नाही आहे ती. म्हणजे तुम्ही आज खोलला आणि उद्या व्हायरल झाला असं नाही होणार आहे. YouTubeवरती खूप तुम्हाला मेहनत करावी लागणार. सो त्यासाठी तुम्हाला चांगले-चांगले टॉपिक्स निवडावे लागेल आणि तुमचं निश काय आहे ना, ते बघावं लागेल. सो YouTubeवरती महत्त्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे आहे कन्सिस्टन्सी. दरवेळेला काय होतं माहिती आहे, की आपण ना चल एक व्हिडिओ बघितला मोटिव्हेशनल YouTubeवरती आणि आपण चॅनल स्टार्ट करतो. चॅनल स्टार्ट केल्यानंतर काय होतं माहिती आहे, थोडे दिवस आपण 4-5 दिवस चालू ठेवतो ते आणि नंतर कंटाळा यायला लागतो. कारण आपल्याला व्ह्यूज नाही भेटत. व्ह्यूज नाही भेटले ना, तर आपण खूप डिमोटिव्हेट होतो. डिमोटिव्हेट झाल्यामुळे आपण व्हिडिओज बनवणं पण स्टॉप करून टाकतो. सो असं नाही जायला पाहिजे. कारण आम्हाला कळतं, की 1-2 तरी व्ह्यूज आले ना, तरी तुम्हाला कोण कुठून तरी बघतोय. हे लक्षात ठेवा, की तुम्हाला कुठून तरी बघतोय आणि हेच जर तुम्हाला लाइक 4 लोकं आहेत आणि त्यांच्या समोर बोलायला लावलं, तर तुमच्याकडे होणार नाहीये. त्यापेक्षा मोबाईलमध्ये बोला. काही पण असेना, तुमच्या मनातले काही पण भावना असेल किंवा तुम्ही कुकिंग करता आहे, तर कुकिंग करा. त्याचा व्हिडिओ काढा. तुम्हाला असं बोलायचं नाहीये, तर व्हॉईस ओव्हर करा आणि ते टाका. म्हणजे तुमची सतत कन्सिस्टन्सी राहणार आणि YouTubeला हे पण कळणार, की तुम्ही रिअल ॲक्टिव्ह मेंबर्स आहात YouTubeचे आणि ते तुमचा व्हिडिओ आहे, तो सगळ्यांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. सो हे लक्षात ठेवा, की मोठे-मोठे यूट्यूबर्स पण आहेत ना, त्यांनी पण कधीतरी लाइक छोट्या गोष्टीपासून स्टार्ट केलं होतं आणि ते आता एवढ्या मोठ्या एक स्टेजवरती पोहोचलेले आहे. ते काय असे 1 दिवसातच व्हायरल नाही झाले आहे. त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे ते आज ज्या पोझिशनवरती आहे तिकडे पोहोचलेले आहे. सो तुम्हाला पण त्याच्यासाठी मेहनत करावी लागणार. सो सगळ्यात सिंपल गोष्ट म्हणजे YouTubeसाठी पाहिजे ती कन्सिस्टन्सी. कारण आपल्याला खूप वेळा डिमोटिव्हेट व्हायला होतं आणि आपण डिमोटिव्हेट होऊन व्हिडिओज बनवणं संपवून मीनिंग आपण स्टॉप करतो व्हिडिओ बनवणं. सो त्यासाठी मोटिव्हेशन गरजेचं आहे आणि ते तुम्ही स्वतःलाच मोटिव्हेट केलं पाहिजे. कारण आपली फॅमिली आणि फ्रेंड्स कधीच सपोर्ट करत नाही. तुम्ही स्वतःच्या व्हिडिओजवरती जाऊन बघा. तुम्ही स्टेटस जरी ठेवला ना WhatsAppवरती तर लोकं जाऊन नाही बघणार किंवा लाईक नाही करणार, कॉमेंट पण नाही करणार. कारण ते बेसिकली हसणार आमच्यावरती, की हा काय करतो कामधंदा सोडून, असा विचार करतात आणि तेव्हा आपल्याला खूप डिमोटिव्हेट होतं. सो कन्सिस्टन्सी ठेवा आणि रोज पोस्ट करत राहा. रोज नाही तर 2-3 दिवसात तरी पोस्ट करा. जेणेकरून YouTubeला ते कळणार, की तुम्ही काही ना काहीतरी पोस्ट करताच रोज आणि कंटेंट बनवताना ना थोडं लाइक मीनिंग असं असलं पाहिजे, की लोकांना बघायला आवडायला पाहिजे थोडं काहीतरी जे पण आपण बोलतोय ते. तर दुसरी गोष्ट याच्यात आहे, की निश. तुमचा निश असायला पाहिजे एका टॉपिकवरती. एका टॉपिकवरती तुम्ही खूप हजारो व्हिडिओ बनवायला पाहिजे. जेणेकरून YouTubeला ती सवय होऊन जाणार, की हा याच्यावरती व्हिडिओ बनवतो, की एक हे असतं ना, आता एक माणूस आहे आणि त्याची एक पर्सनॅलिटी असते किंवा त्याची सवय असते. ती सवय YouTubeला झाली पाहिजे, की हा माणूस आहे तो ह्याच्यावरती व्हिडिओ बनवतो. सो लोकं सर्च करतात कुठल्या आता YouTube कसं खोलायचं? YouTubeवरती फॉलोअर्स कसे ग्रो करायचे? याच्यावरती जर एक माणूस व्हिडिओ बनवतोय आणि त्याने खूप व्हिडिओज बनवले, तर YouTube तेच रिकमेंड करणार ना, की याचा व्हिडिओ चांगला असतो आणि लोकं बघतायत आणि हाच चांगल्या रीतीने लोकांना स्पष्टपणे बोलून सांगतो. सो तसं करा. एक निश मीनिंग तुम्हाला कुकिंगचे व्हिडिओ बनवायचे असेल, तर कुकिंगचेच व्हिडिओ बनवा आणि टाका. जर तुम्हाला टेक रिलेटेड व्हिडिओज बनवायचे, तर टेक रिलेटेडच व्हिडिओ बनवा आणि टाका. जर तुम्हाला व्लॉगिंगमध्ये इंटरेस्ट आहे, तर व्लॉगिंगचे व्हिडिओज बनवा आणि टाका. जेणेकरून YouTube ते आपल्या अल्गोरिदमला सेट करणार, की तुम्ही ह्या वेळेला हा व्हिडिओ टाकणार आहे आणि ह्याच्या रिलेटेड असणार. तर तो लोकांपर्यंत पोहोचणार. त्या आता आपण सर्च करतो, ते आपल्याला व्हिडिओज येतात. सो YouTubeला हे कळणार, की
तुम्ही ह्या रिलेटेड व्हिडिओ टाकलेला आहे आणि ह्या लोकांपर्यंत पोहोचलेला पाहिजे. स्पेसिफिक लोकं असतात जी सर्च करतात. सो त्यांच्यापर्यंत तुमचा व्हिडिओ पोहोचवायला YouTubeला मदत होते. सो निश इज इम्पॉर्टंट. सगळ्यात मेन म्हणजे निश आहे. जे तुम्ही आधी टॉपिक सिलेक्ट करा आणि त्या टॉपिकवरती तुम्ही व्हिडिओ बनवायला स्टार्ट करा. थर्ड गोष्ट येते ती म्हणजे थंबनेल. जर तुमचा थंबनेल चांगला नाही आहे ना, तर लोकं त्याच्यावरती क्लिक करत नाही. क्लिक नाही करत कारण तो अट्रॅक्टिव्ह नसतो किंवा त्यांना जे पाहिजे ते थंबनेलमध्ये लिहिलेलं नसतं. सो थंबनेल कधी पण सिंपल असायला पाहिजे. एवढा मोठा झकपक नको ठेवू, की लोकांना खूप सारे वर्डिंग्स असतात थोड्यांच्या किंवा पिक्चर्स असतात ते चांगले नसतात. मग तसं नको ठेवू. लाईक क्लिअर कट थंबनेल ठेवा. अ, जेणेकरून आता तुम्हाला हाऊ टू गेन फॉलोवर्स ऑन Instagram किंवा हाऊ टू गेन सबस्क्रायबर ऑन YouTube. तो सबस्क्रायबर YouTubeवरती कसे वाढवायचे, असे लाईक नॉर्मल सेंटेन्सेस ठेवा, जेणेकरून YouTubeला पण कळणार की तुमचा व्हिडिओ ह्या रिलेटेड आहे. YouTube थंबनेल्स पण बघतोय. जेव्हा तुम्ही पोस्ट करता तेव्हा थंबनेल्स पण क्रायटेरिया असते YouTubeची. सो थंबनेल चांगला असायला पाहिजे, अट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे आणि लोकांना लाईक बघताच तो अपीलिंग असला पाहिजे. बघताच लोक क्लिक करणार. असा थंबनेल ठेवा, जेणेकरून YouTubeला पण कळणार आणि लोकांना पण कळणार की याच्यावरती क्लिक केलं तर त्यांना हे भेटणार इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये. सो त्यासाठी थंबनेल गरजेचं आहे. आणि तुमचं जे टायटल ठेवतात तुम्ही ना, ते पण इम्पॉर्टंट आहे. ते थंबनेलमध्ये जे काही लिहिलेलं असेल ते टायटलमध्ये असायला पाहिजे. सो टायटलमध्ये पण लोकं बघतात की याच्यात काय आहे आणि ते ना बेस्ट YouTubeसाठी पडतं कारण YouTube जे तुम्ही टाकतायत रिटर्न त्याच्यामध्ये, ते कॅच लगेच करतो. ते कॅच केल्याने YouTubeला कळतं की याच्यामध्ये ही वर्डिंग्स आहे. सो हे टॉपिक्स याच्यामध्ये आहे. सो थंबनेल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते पण टायटल. सो टायटल तुम्ही क्लिअर कट ठेवा. जे पण तुम्ही टॉपिकवरती व्हिडिओज बनवतात त्याच्यावरती टायटल टाका. हॅशटॅग्स इम्पॉर्टंट नसतो आणि जर तुम्हाला असं वाटतं की तुमची ग्रोथ स्लो होते लाईक लाँग व्हिडिओज टाकल्याने जर स्लो ग्रोथ होते, तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओज टाकायला स्टार्ट करा. म्हणजे शॉर्ट व्हिडिओज ना लगेच व्हायरल होतात कधी-कधी आणि त्याने ना खूप जास्त रीच भेटते. सो शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला सबस्क्रायबर्स गेन करायला मदत करतं आणि जे लाँग व्हिडिओज आहेत ना, ते तुमचे रिअल ऑडियन्स आहे ना, त्यांना रिटेन करून आणतं लाँग व्हिडिओ. कारण लाँग व्हिडिओ बघायला लोकांना टाईम नसतो. जर तुम्ही इम्पॉर्टंट गोष्टीच जर शेअर करतायत लाँग व्हिडिओजमध्ये आणि लाईक त्या मीनिंगफुल असतात गोष्टी, तर मग YouTube ते रिकमेंड करतो आणि लोकांचा संपर्क तुमच्याशी जोडतो. आणि आता ह्या जगात ना खूप सारी लोकं आहेत ज्यांना YouTube सुरू करायचं आहे. ते का नाही करू शकत? कारण ते लोकांचा विचार करतात. मग त्यांना एक मोबाईल साधन नाहीये. ते कॅमेराचा वेट करतात. मग ते चांगल्या बॅकग्राऊंडचा वेट करतात आणि ते YouTube खोलूच शकत नाही. सो तो लोकांचा मेन प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला बघून त्यांना इन्स्पिरेशन पण भेटत असेल, की याच्याकडे काही नाही आहे आणि YouTube चॅनल ओपन केलेला आहे आणि त्याचा चांगला चालतो. हे लोकांसाठी एक इन्स्पिरेशन असू शकतं. तुम्ही जर खोलला आणि त्या तऱ्हेने वागलात तर. सो शॉर्ट्सने तुम्हाला भरपूर रीच भेटणार आहे आणि ते कारण 30 सेकंडचा किंवा 1 मिनिटचा शॉर्ट्स असतो. त्याच्यामुळे लोकांपर्यंत जायला चांगलं आहे आणि शॉर्ट्स असतो ना, तो पण तुमच्या निशवरतीच डिपेंड असला पाहिजे, की आज तुम्ही कुकिंग व्हिडिओज टाकला, उद्या शॉर्ट्स केला की टेकमध्ये आणि दुसऱ्या दिवशी दाखवलं पर्सनल लाईफ, तुमचं ब्लॉगिंग. तर तसं नसलं पाहिजे. त्याच्यामध्ये YouTubeला कन्फ्युजन होतं आणि YouTube पण कन्फ्यूज होऊन मग तुमचे व्हिडिओज पाठवत नाही लोकांपर्यंत. सो त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ नाही भेटणार. पण एक निश पकडा आणि त्याच्यावरती शॉर्ट बनवायला स्टार्ट करा, जेणेकरून YouTube तुमचा व्हिडिओ आहे किंवा शॉर्ट्स आहे ते लोकांपर्यंत पोहोचवू शकणार. आणि खरंच शॉर्ट्समधून तुम्हाला व्ह्यूज भेटतात थोडे आणि त्याच्यातून तुमचं सबस्क्रायबर्स रिटेन होऊ लागणार. सबस्क्रायबर रिटेन व्हायला लागलं, सबस्क्रायबर असणं म्हणजे व्ह्यूज भेटणं नाही आहे. ते सबस्क्राईब थोडे लोकं करतात, पण तुमचे मग व्हिडिओ स्किप करतात कारण त्यांना जे कंटेंट पाहिजे ते नसतं कधी. व्ह्यूजच्या मागे भागायचं नाही कधी. असं भागू नका व्ह्यूज भेटणार म्हणून आणि अशासाठी कंटेंट बनवू नका. जर तुम्ही खरंच सीरियस आहात YouTubeच्या बाबतीत आणि तुम्हाला खरंच ग्रो करायचं आहे,
तर तुम्ही चांगले कंटेंट बनवायला स्टार्ट करा आणि चांगले कंटेंट पोस्ट करायला स्टार्ट करा. आणि हे मी प्रत्येक वेळेला सांगतो, की निश तुमचं चांगलं असलं पाहिजे, ज्याच्यात तुम्ही खूप सारे टॉपिक्स आहे आणि त्याच्यावरती व्हिडिओज बनवू शकणार. सो असं निश पकडा, की जे तुम्हाला कधीच व्हिडिओसाठी बंद नाही व्हायला देणार, की तुम्हाला टॉपिक भेटत राहणार. आज एक टॉपिक, उद्या एक टॉपिक, परवा एक टॉपिक. आणि ट्राय करा, की आठवड्यातून 3 व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करा. 3 व्हिडिओज टाका, जेणेकरून YouTubeला तुमची सवय होणार आणि ते अल्गोरिदम आपणच सेट करणार. हे लक्षात ठेवा. मग माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने मी तुम्हाला सांगतो, की मी जे 2 दिवसाआधी केलं होतं, की हां, सबस्क्रायबर विकत घेणं आणि मग मी चॅनल ग्रो करणार, कारण माझे 1000 सबस्क्रायबर होणार आणि मग मी पोस्ट करायला लागणार. तर त्या 1000 सबस्क्रायबरचा काहीच फायदा नाही आहे, टू बी ऑनेस्ट. 1000 सबस्क्रायबर ते आहे असूनसुद्धा मला व्ह्यूज नाही येणार, कारण मी ते आर्टिफिशियल सबस्क्रायबर्स घेतलेले आहे. आणि जेव्हा तुमच्या चॅनलला व्ह्यूज येतात ना, तुम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर व्ह्यूज येतात, ते तुमचे रिअल सबस्क्रायबर असतात, जे तुम्ही कमवलेले आहेत सबस्क्रायबर्स. कारण ते तुमचे व्हिडिओज बघून, तुमच्यामधला कॉन्फिडन्स बघून आणि तुम्ही काय शेअर करतात त्याला बघून ना, ते तुम्हाला जॉइन झालेले असतात. त्यांनी तुम्हाला सबस्क्राईब केलेले असतात आणि त्यांना तुमचं एक काम आवडते, म्हणून ते तुम्हाला सबस्क्राईब करतात किंवा तुमच्या व्हिडिओजना लाईक करतात. आणि हे सबस्क्राईब कमवलेले तुम्हाला रोज व्ह्यूज देणार. बट तुम्ही विकत घेतलेले सबस्क्रायबर्स तुम्हाला कधीच व्ह्यू नाही देणार. तर माझा एक्सपिरियन्स असा आहे, की जर तुम्ही विकत घेण्याचा पण प्रयत्न करताय, तर त्याचा काही फायदा तुम्हाला होणार नाही आणि YouTube ते तुमचे ड्रॉपआउट करणार सबस्क्रायबर आपणच. कारण त्याला कळतं, तो पूर्ण वेळ बसलेला असतो, की कोण काय करतोय, कोण छेडखानी करतोय YouTubeशी, हे त्याचं लक्ष असतं रोज. सो तुम्ही त्याच्याशी खेळू नका आणि उगाच पैसे वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओज बनवण्यात तुम्ही व्हिडिओज बनवा. अ, चांगले कंटेंट बनवा, जे लोकांना आवडेल. असे कंटेंट बनवून पोस्ट करा, जेणेकरून लोकं तुम्हाला पाहतील आणि आपोआप सबस्क्राईब करतील. म्हणजे तुम्हाला हे असे पैशाने विकत सबस्क्रायबर घेण्याची गरज नाही आहे. सो हे करा आधी आणि आपोआप तुम्हाला रिझल्ट कळणार, की हां, तुमची मेहनत कामाला येते अशी, की चांगली एक तर तुम्ही ना रोजचं तुमचं लाईफस्टाईल दाखवू शकता ब्लॉगिंगमध्ये किंवा तुम्ही एक असं टेकचं बोलू शकता, ज्यांनी लोकांना ज्याला काहीच माहिती नाही त्याला तरी ॲटलीस्ट पटणार, की हां, ह्याच्याकडे 0 सबस्क्रायबर असून ह्याने स्टार्ट केलेलं आहे आणि तो पण ग्रो होतोय, तर मी केलं तर पण ग्रो होऊ शकतो. हे मोठे यूट्यूबर्स काय आहेत ना, त्यांचं काय रॉकेट सायन्स नाही आहे. त्यांनी पण असंच स्टार्ट केलेलं आहे. आता ते पोचल्यानंतर बोलत असतील, की असं करा, हे टायटल टाका, ते टायटल टाका. नाही, त्यांना पण माहीत नसेल. आधी यूट्यूब आला होता, तेव्हा तर यूट्यूबवरती व्हिडिओज जास्त नव्हते टेक रिलेटेड किंवा जे आम्हाला सांगणार, की हां, हे व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला व्हायरल होणार किंवा हा टायटल टाका, मग तुम्ही व्हायरल होणार. नाही, त्यांनी पण स्वतः शिकूनच केलं आहे. तर आपल्याकडे अपॉर्च्युनिटी आहे ना, आपण पण शिकून करू शकतो. YouTube आता ॲडव्हान्स झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एक वर्ड जरी टाकला तर त्या रिलेटेड व्हिडिओज भेटतो. तर त्याचा हेल्प करून स्वतःला ग्रो करायला लागा. असं बसण्यापेक्षा आणि स्क्रोलिंग करण्यापेक्षा व्हिडिओ बनवायला स्टार्ट करा, पोस्ट करा. तुमचं काय जाणार जाऊन? नेट तर तुमच्याकडे असतो, मोबाईल पण असतो. स्टार्ट करा आणि व्हिडिओज बनवायला स्टार्ट करा आणि पोस्ट करा. झालं तर झालं, नाही झालं तर काय जाणार तुमचं? काही नाही जाणार. अशा माइंडसेटने जगा, की ट्राय करून बघा. मग असा एक हे नसलं पाहिजे आपल्याला, की आपण ट्रायच नाही केलं. मी तुम्हाला एवढंच सांगणार, की तुम्ही YouTubeवरती व्हिडिओज टाकायला स्टार्ट करा. ग्रो व्हायचं, नाही व्हायचं ते मग बघायचं. आधी स्टार्ट करा, जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स येणार. जर तुम्हाला कॉन्फिडन्स येत नसेल, तर मोटिव्हेशनल व्हिडिओज बघा किंवा तुम्ही एक व्हिडिओ करा कुकिंगचा, त्याच्यावरती व्हॉईस ओव्हर करा. जर तुम्हाला तुमचं फेस नाही दाखवायचं. मला आधी वाटायचं, मी आधी फेस व्हिडिओ नाही बनवायचो. आता स्टार्ट केलं कारण मला कॉन्फिडन्स थोडा आला आहे आणि बोलायचं. मी हा विचार करतो की लोकं बोलणार आहेत तर बोलणार आहे. मी काय करू त्यात? माझं लेणं-देणं घेणं नाही आहे. मी माझ्या घरात राहून व्हिडिओ बनवतो आणि टाकतो. तुम्हाला बघायचं आहे तर बघा, नाही बघायचं तर नाही बघा. तुम्ही बोलायचं आहे ते बोला. कारण ह्याच गोष्टीमुळे मी किती दिवस मला अडकवून ठेवलं, की हां, नको लोकं काय बोलतील. पण आता मी स्टार्ट केलं आहे, तर स्वतःला डिमोटिव्हेट व्हायला नाही देणार आणि मी स्टार्ट करणार. आणि
अशाने स्टार्ट करतोय, की माझे जे एक्सपिरियन्सेस आहे माझ्यासोबत घडतायत, ते मी तुम्हाला सांगतोय. आणि जसं मी पण ग्रो करतो, तसं मला पाहिजे, की तुम्ही पण ग्रो व्हा. आणि असं एक असतं ना, लाईक हां, हा करतोय, तर मला पण करायला काय आहे? माझी मराठी एवढी चांगली नाही आहे, कारण मी गोव्यात राहतो आणि माझी मदर टंग आहे कोंकणी. बट मी मराठीमध्ये बोलायचा प्रयत्न करतोय. सो हे पण माझ्यासाठी नवीन आहे आणि मी हा ध्येय घेतला कारण मला खरंच YouTubeवरती यायचं होतं खूप वर्षापासून. पण ते शक्य नव्हतं कारण लोकं काय विचार करतील ह्याच्यामुळे. आता मला ते पडलेलं नाही आहे. सो मी स्टार्ट केलेलं आहे आता. सो याचसाठी तुम्ही पण स्टार्ट करा. आणि जर तुम्हाला काही पण असं वाटत असेल तर मला कॉमेंट करून सांगा. मी तुम्हाला व्हिडिओद्वारे रिप्लाय देणार. सो हा माझा पर्सनल एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही स्टार्ट करायला लागा व्हिडिओ बनवायला. आणि ह्याच्यात काही असं वाईट गोष्ट नाही आहे. आपण एकतर आपला एक्सपिरियन्स सांगणार आहोत किंवा आपली लाईफ दाखवणार आहे लोकांना. ज्यांना चांगलं वाटणार ते बघणार, नाही वाटणार ते नाही बघणार. ज्यांना चांगलं वाटतं ते लाईक करणं, सबस्क्राईब करणं. सो याच्यावरती पण फोकस करू नका, की कोण आपल्याला काय बोलतोय, काय नाही, कोण बघतोय की नाही. एक दिवस असा येणार, की ना तुम्हाला लोकं बघायला लागणार, नोटीस करणार लोकं तुम्हाला आणि तुमचे व्हिडिओ पण व्हायरल जाणार. ह्या आशेत जगा, की आपण स्टार्ट करतोय, तर स्टार्ट करा. YouTube स्टार्ट केला, तर शॉर्टकट कधीच शॉर्टकट जाण्याचा कधीच विचार करू नका. YouTubeवरती ग्रोथ असते, ती शॉर्टकट नाही आहे. ते तुम्हाला मेहनतीने जावं लागणार, मेहनतीने सबस्क्रायबर कमवावे लागणार, लोकांना अट्रॅक्ट करावं लागणार तुम्हाला आणि तेव्हाच तुमचे सबस्क्रायबर होणार आणि तेव्हाच तुमची रीच जाणार लोकांपर्यंत. सो शॉर्टकट जाण्याचा प्रयत्न करून माझं काय झालं आहे तुम्हाला माहिती आहे. सो तुम्ही हे विचार नका करू, की आपल्याकडे पैसा आहे, तर तुम्ही काही पण करू शकता. सो याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे सबस्क्रायबर असून पण तुम्हाला व्ह्यूज नाही भेटणार. त्यापेक्षा सबस्क्रायबर कमवा. स्वतः कमवा, स्वतः मेहनतीने कमवा, स्वतः मेहनत करा त्याच्यावरती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि